फर्स्ट प्रिलिममध्ये फेल झालेली मुलं 93 मार्क्स मिळून सेकंड प्रिलिमला आलेत. हिप्नोथेरपीनी स्ट्रेस, अँझायटी हे सगळं रिलीव्ह करतायत. हो हो. म्हणजे मी उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक महिला होत्या ज्या 12 वर्ष अँझायटी पिल्स घेत होत्या आणि 5व्या सेशन नंतर अँझायटी पिल्स बंद झाले. म्हणजे आयुष्यातलं केवढं मोठं. ऑफकोर्स थँक्यू टू मेडिसिन. प्रत्येक उपचार पद्धती ही त्या वेळेला त्या व्यक्तीसाठी आवश्यक आहे आणि म्हणून ती ह्या पृथ्वीवर आहे. त्याच्यामुळे सगळ्याला आपण रिस्पेक्ट देतो. मात्र शेवटी कोणाला औषधांवर जगायला आवडेल? बरोबर आहे. प्रिलिम 10वीच्या पहिली प्रिलिम झाली की बरेचसे स्टुडंट हिप्नोथेरपी घ्यायला येतात कारण त्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे माझ्याकडे आहेत उदाहरणं जे फर्स्ट प्रिलिममध्ये फेल झालेली मुलं 93 मार्क्स मिळून सेकंड प्रिलिमला आलेत. आणि काहीच नाही, फक्त एक सेशन आणि मग 21 दिवसांसाठी मी एक त्यांना ऐकायला देते, झोपायच्या अगोदर ऐकायचं. ओके.